लहानपणीचा तो प्रसंग नक्कीच प्रत्येकाला आठवत असेल. आपण मस्तपैकी पावसात भिजून पूर्ण चिखलात माखलेले असतो. हो ना, अगदी. आणि कपड्यांचा मूळ रंग कोणता होता हे ओळखता येत नसतं. बरोबर. आणि घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या आईचा कडकडत ओरडा बसतो की किती घाण करून आणली अंगाला. घरात येऊ नकोस, आधी बाहेरून आंघोळ करून ये. म्हणजे आपण लहानाचे मोठे होताना मातीला नेहमीच घाण किंवा आजारांचं घर मानत आलो आहोत. अगदी खरंय. माती लागली की इन्फेक्शन होईल हीच आपली एक सर्वसाधारण समज असते. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विषयाचा वेध घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे माती चिकित्सा, म्हणजे ज्याला इंग्रजीत मड थेरपी किंवा पिलोथेरपी म्हणतात. हो, आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे खूप भक्कम माहिती आहे. नक्कीच. आपल्याकडे काही अत्यंत सविस्तर संशोधनपर लेख आहेत, आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचारांवरील ऐतिहासिक संदर्भ आहेत आणि चक्क जीवभौतिकी म्हणजेच बायोफिजिक्सवरील पुराव्यांवर आधारित डेटा आहे. म्हणजे आजचं आपलं मिशन हे समजून घेणं आहे की अंगाला माती लावणं हा केवळ एखादा महागडा स्पा ट्रेंड नाहीये. हो, आणि त्यामागे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, आयुर्वेद आणि मानवी शरीराच्या शुद्धीकरणाचं एक अत्यंत प्रगत विज्ञान दडलंय. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया, कारण विज्ञान आता सांगतंय की मातीत लोळणे हेच आरोग्याचं रहस्य असू शकतं. आता बघा, मानवी सायकोलॉजीच तशी बनली आहे की आपण स्वच्छतेला निर्जंतुकीकरणाशी आणि साबणाच्या फेसाशी जोडतो. बरोबर आहे. आपण सतत हँडवॉश आणि सॅनिटायझर वापरतो. हो, पण ज्या मातीला आपण जंतूंचा उगम समजून साबणाने घासून घासून काढतो, तीच माती एका अत्यंत प्रगत आणि अचूक वैद्यकीय उपचाराचा पाया असू शकते हे आपण पूर्णपणे विसरून जातो. निसर्ग आणि मानवी शरीर यांच्यातील हा अत्यंत गुंतागुंतीचा संबंध आहे, ज्याला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळत आहे. म्हणजे हा उपचार नेमका आला कुठून, याचा काही ऐतिहासिक संदर्भ आहे का? आपण जर थोडे इतिहासात डोकावून पाहिलं तर इजिप्शियन, ग्रीक आणि रोमन संस्कृतींमध्ये मातीचा वापर उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर होत असे. अच्छा, म्हणजे हे खूप जुनं आहे तर. हो, खूप जुनं. पण त्याही आधीची गोष्ट सांगते. प्रागैतिहासिक काळात जेव्हा माणसाला वैद्यशास्त्राचा गंधही नव्हता, तेव्हा त्याने जंगलातील प्राण्यांचं निरीक्षण केलं. प्राण्यांचं? म्हणजे ते कसं? हे बघा, रानडुक्करांसारखे प्राणी आजारी पडल्यावर किंवा त्यांना जखम झाल्यावर ते नैसर्गिक प्रेरणेने जाऊन विशिष्ट प्रकारच्या मातीत किंवा चिखलात लोळायचे. माणसाने प्राण्यांच्या या नैसर्गिक प्रवृत्तीतूनच पेलोथेरपीचा शोध लावला. अरे बापरे, म्हणजे प्राण्यांना जे उपजतच माहीत होतं ते आपण हजारो वर्षांनंतर विज्ञानाच्या मदतीने शोधून काढत आहोत. अगदी तसंच. माझ्या वाचनात आलं होतं की आधुनिक निसर्गोपचारात सेबॅस्टियन क्नेप यांचं योगदान खूप मोठे आहे. त्यांना आधुनिक माती चिकित्सेचे जनकच मानले जाते. हो, आणि आपल्याकडे भारतात तर चरक संहिता आणि सुश्रुत संहितासारख्या हजारो वर्ष जुन्या ग्रंथांमध्ये मृत्तिका म्हणजेच मातीच्या औषधी उपयोगांच्या सविस्तर नोंदी आहेत. पण ही काम नक्की कसं करतं? म्हणजे नुसती माती अंगाला लावली आणि आतले आजार बरे झाले असं तर नसेल ना? यात काहीतरी सायन्स असणारच. हो, यात खूप खोल सायन्स आहे. ही प्रक्रिया केवळ त्वचेच्या वरच्या थरावर नाही तर पेशींच्या म्हणजे सेल्युलर पातळीवर चालणारी एक अत्यंत सूक्ष्म रासायनिक देवाणघेवाण आहे. अच्छा, सेल्युलर पातळीवर. हो, विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर यात मुख्यत्वे 2 प्रक्रिया होतात. एक अवशोषण आणि दुसरं अधिशोषण. एक मिनिट, अवशोषण आणि अधिशोषण हे शब्द थोडे सारखेच वाटतात. अवशोषण म्हणजे नक्की काय? अवशोषण, ज्याला इंग्रजीत ॲब्झॉर्प्शन म्हणतात, म्हणजे जिथे एखादा द्रव किंवा घटक मातीच्या कणांच्या आत प्रवेश करून शोषला जातो. अगदी स्पंज जसा पाणी शोषून घेतो तसं. आणि मग अधिशोषण म्हणजे काय? अधिशोषण किंवा ॲड्झॉर्प्शन ही प्रक्रिया जरा वेगळी आहे. यात मातीच्या पृष्ठभागावर इतर रेणू, अणू किंवा कणांचे थेट आकर्षण होते आणि ते पृष्ठभागावर चिकटून राहतात. आता इथे बायोफिजिक्सचा सर्वात महत्त्वाचा नियम लागू होतो. कोणता नियम? नैसर्गिक मातीला, विशेषतः क्ले मिनरल्सना, नेहमी ऋण प्रभार म्हणजेच निगेटिव्ह चार्ज असतो. ओहो, आणि मानवी त्वचेवर जे प्रदूषण साचतं किंवा अतिरिक्त तेल असतं, मृतपेशी असतात आणि शिशासारखे जड धातू असतात, त्यांना धनप्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असतो. अगदी बरोबर ओळखलं. म्हणजे मला वाटतं इथे आपण एका शक्तिशाली मॅग्नेट किंवा चुंबकाची तुलना करू शकतो. जसं चुंबक लोखंडाच्या कणांना खेचून घेतं, तसंच मातीचा हा निगेटिव्ह चार्ज असलेला लेप त्वचेखाली दडलेला पॉझिटिव्ह चार्ज असलेला विषारी कचरा अक्षरशः खेचून बाहेर काढतो. हो,
हे मॅग्नेटचं उदाहरण या प्रक्रियेला अगदी तंतोतंत लागू पडतं. विज्ञानात त्याला धन आयन विनिमय क्षमता किंवा कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी असं म्हणतात. म्हणजे ती फक्त खेचून घेत नाही तर देवाणघेवाण करते. हो ना, माती केवळ विषद्रव्य खिचून घेत नाही तर ती एक विनिमय करते. मातीमध्ये स्मेक्टाईट आणि केओलिन सारख्या खनिजांमधून कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सिलिका हे मानवी शरीराला आवश्यक असणारे घटक त्वचेच्या आत प्रवेश करतात. क्या बात है. म्हणजे एकाच वेळी दोन गोष्टी घडतात. हो, आणि त्याचवेळी शरीरातील शिसे किंवा कॅडमियमसारखे घातक धातू मातीत खेचले जातात. ही प्रक्रिया स्यूडो सेकंड ऑर्डर किनेटिक्स या रासायनिक नियमांचे पालन करते. बापरे, स्यूडो सेकंड ऑर्डर किनेटिक्स, हे तर एकदम हार्डकोर सायन्स झाला. हे थोडं सोप्या भाषेत कसं सांगता येईल? नक्कीच, सोप्पं करूया. जेव्हा आपण म्हणतो की कॅडमियम धातूचे अधिशोषण हे लँगुमर मॉडेलनुसार होते, तेव्हा त्याचा अर्थ असा की मातीच्या पृष्ठभागावर या विषारी धातूंसाठी ठराविक पार्किंग स्पॉट्स असतात. अच्छा, पार्किंग स्पॉट्स. हो, समजा मातीकडे 100 पार्किंग स्पॉट्स आहेत, तर ती 100 कॅडमियमचे कण स्वतःकडे ओढून घेईल. एकदा का ते स्पॉट्स भरले की मातीची शोषून घेण्याची क्षमता संपते. म्हणूनच मातीचा लेप विशिष्ट वेळेनंतर धुवून काढावा लागतो, कारण तो लेप विषद्रव्यांनी पूर्ण भरलेला असतो. हा, म्हणजे पार्किंग फुल झाल्यावर नव्या गाड्या आत येऊ शकत नाहीत. तसंच विषद्रव्य खेचण्याची मातीची क्षमता संपते. हे भारी उदाहरण आहे. एका स्पंजसारखी काम करते, जिथे एकावर एक असे अनेक थर साचू शकतात. म्हणजे जेवढं प्रदूषण तेवढे जास्त थर. हो, विषद्रव्यांचं प्रमाण जेवढं जास्त तेवढ्या वेगाने माती ते शोषून घेते. यासोबतच गरम मातीचा लेप लावल्यास त्वचेखालील रक्तवाहिन्यांचं प्रसरण म्हणजेच वॅसोडायलेशन होते. त्यामुळे काय होतं? यामुळे शरीराची स्वतःला बरे करण्याची क्षमता, ज्याला आपण सेल्फ हिलिंग मेकॅनिझम म्हणतो, ती उत्तेजित होते. हे खरंच थक्क करणारं आहे. पण मला एक सांगा, जर माती हे सगळं आयन एक्सचेंज करत असेल तर आपण कोणती माती वापरतो हे खूप महत्त्वाचं ठरत असणार. म्हणजे रस्त्यावरची कोणतीही माती लावून चालणार नाही. अजिबात नाही. प्राचीन हारित संहिता या ग्रंथानुसार मातीचे त्यांच्या रंग आणि गुणधर्मावरून 5 मुख्य प्रकार सांगितले आहेत: काळी, लाल, पांढरी, पिवळी आणि निळी. अरे वा, प्रत्येक रंगाची वेगळी माती. काळ्या मातीत मॅग्नेशियमचं प्रमाण खूप असते, जी सांधेदुखी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी वापरली जाते. आणि पांढरी माती? पांढरी माती, ज्याला आपण मुलतानी माती म्हणतो, ती अत्यंत शोषक असते आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये मुरमे कमी करण्यासाठी वापरली जाते. अच्छा, हे फक्त भारतातच नाहीये बरं का. युरोपमध्ये ऑस्ट्रियाची मूर माती प्रचंड लोकप्रिय आहे. या मातीत तब्बल 300हून अधिक वनौषधींचे गुणधर्म असतात असं मी वाचले. अगदी बरोबर. त्यात एन्झाईम्स आणि वनस्पतींचे अवशेष सुद्धा असतात. आणि मृतसमुद्राची म्हणजे डेड सी मड तर जगभरात प्रसिद्ध आहे, जिच्यात 20हून अधिक प्रकारचे क्षार असतात. पण मला एक प्रश्न पडतो की हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मायक्रोस्कोप नव्हते किंवा लॅब्स नव्हत्या, तेव्हा आयुर्वेद आणि भारतीय परंपरेने हे सगळं कसं अचूक ओळखलं? तोच तर खरा चमत्कार आहे. आयुर्वेदाचा दृष्टिकोन खूप व्यापक आहे. आयुर्वेद मानवी शरीराला त्रिदोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ यांच्या आधारे पाहतो. हो, त्रिदोष आपण ऐकून असतो. आता माती ही निसर्गतः शीत म्हणजेच थंड आणि रुक्ष म्हणजेच शोषक असते. पित्त दोष हा प्रामुख्याने उष्णतेशी संबंधित असतो. म्हणजे शरीरात अतिरिक्त उष्णता वाढली की पित्त होतं. बरोबर. त्यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता किंवा दाह असल्यास मातीचा थंडावा त्याला अत्यंत वेगाने शांत करतो. तसंच कफ दोष हा अतिरिक्त ओलावा किंवा क्लेड याच्याशी संबंधित असतो. मातीचा शोषक म्हणजेच रुक्ष गुणधर्म कफातील अतिरिक्त ओलावा आणि विषद्रव्य शोषून घेतो आणि कफ संतुलित करतो. पण एक मिनिट थांबा. जर माती रुक्ष म्हणजेच ड्राईंग आहे आणि वातदोष आधीच कोरडा आणि चंचल असतो, तर वात प्रकृतीच्या लोकांना मातीचा त्रास होणार नाही का? का बरं? म्हणजे त्यांची त्वचा तर आधीच कोरडी असते, त्यावर ही रुक्ष माती लावली तर ते अधिकच कोरडे पडतील ना? हा एक अतिशय महत्वाचा आणि अचूक प्रश्न आहे. याच कारणासाठी आयुर्वेदात वात प्रकृतीच्या लोकांसाठी माती चिकित्सेनंतर आयुर्वेदिक तेलाचा अभ्यंग सुचवला जातो. अच्छा, म्हणजे ऑइल मसाज. हो, मातीमुळे वातदोषाची विखुरलेली ऊर्जा जमिनीशी जोडली जाऊन स्थिर होते. ती शोषून घेण्याचं काम माती करते, पण कोरडेपणा येऊ नये म्हणून तेलाचा मसाज करून त्वचेला पोषण दिले जाते. लॉजिकल आहे. आणि जर आपण मोठ्या चित्राचा विचार केला तर मातेचा हा स्पर्श केवळ शरीरावर नाही तर मनावरही काम करतो. मनावर?
ते कसं? योगाच्या दृष्टिकोनातून याचा थेट संबंध पृथ्वीतत्व आणि आपल्या मूलाधार चक्राशी आहे. मूलाधार चक्र जे पाठीच्या कण्याच्या अगदी तळाशी असतं आणि आपल्या मानसिक स्थिरतेचं केंद्र मानलं जातं तेच ना? हो, तेच. आधुनिक जीवनातील ताणतणाव, चिंता, कामाचा ताण आणि असुरक्षितेमुळे या मूलाधार चक्राचे संतुलन बिघडते. जेव्हा आपण मातीचा संपर्कात येतो, अणवाणी चालतो किंवा माती स्नान करतो, तेव्हा शरीरातील अतिरिक्त आणि नकारात्मक ऊर्जा पृथ्वीमध्ये शोषली जाते. ज्याला आपण अर्थिंग किंवा ग्राउंडिंग म्हणतो. अगदी बरोबर. या संपर्कामुळे शरीरातील पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम तत्काळ सक्रिय होते. आणि त्यामुळे शांत वाटतं. हो. आणि ताण वाढवणारे कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक वेगाने कमी होते. योगशास्त्रात पृथ्वी मुद्रा आणि मूलाधार मुद्रा यांना अत्यंत महत्त्व दिले आहे, ज्यामुळे ही ऊर्जा पुन्हा संरेखित होते. हे सगळे सिद्धांत ऐकायला खूप छान आणि लॉजिकल वाटतात. मानसिक शांती मिळते, त्वचेचं सौंदर्य वाढतं, हे सगळं ठीक आहे. पण गंभीर शारीरिक आजारांवर याचा काही थेट फायदा होतो का? नक्कीच होतो. म्हणजे जर माझ्या पचनसंस्थेत बिघाड असेल तर पोटावर माती लावून आतड्यामधील आजार कसा काय बरा होऊ शकतो? हे बघा, पचनसंस्थेचे आरोग्य हे संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा पाया असते. निसर्गोपचारात पोटावर मातीपट्टी ठेवली जाते. या मातीपट्टीच्या वजनामुळे आणि सततच्या थंडाव्यामुळे आतड्यांच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसरणाच्या हालचालींचे नैसर्गिक नियमन होते. म्हणजे पचनाची हालचाल सुधारते? हो, या हालचालीला विज्ञानात पेरिस्टाल्सिस म्हणतात. यामुळे आतड्यांमधील रेंगाळलेली अतिरिक्त उष्णता माती शोषून घेते आणि आतड्यांची कार्यक्षमता वाढवून बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्या मुळापासून दूर होतात. क्या बात आहे. म्हणजे पोटावरील मातीपट्टी ही पचन संस्थेच्या एका नॅचरल थर्मोस्टॅट किंवा रिसेट बटनसारखी काम करते, जे सिस्टममधले अतिरिक्त उष्णता शोषून घेते आणि तिचं तापमान पुन्हा सुरळीत करतं. अगदी योग्य उपमा दिलीत. आणि याच थर्मोस्टॅट इफेक्टमुळे स्नायू आणि सांधेदुखीमध्येही याचे अप्रतिम परिणाम दिसतात. सांधेदुखीवर पण? हो, इटलीमधील चियानासियानो स्पामध्ये एक अत्यंत महत्त्वाचे क्लिनिकल संशोधन झाले होते. तिथे गुडघ्याच्या संधिवाताच्या म्हणजे नी ऑस्टिओआर्थरायटिसच्या रुग्णांवर प्रयोग करण्यात आले. ज्यांना चालताही येत नसतो अशा रुग्णांवर? हो, या रुग्णांना प्रचंड वेदना होत्या. त्यांच्यावर सिलीन खनिजयुक्त पाणी आणि मातीचा एकत्रित लेप वापरण्यात आला. आणि काय परिणाम दिसले? या संशोधनात हे सप्रमाण सिद्ध झाले की काही आठवड्यांच्या उपचारानंतर रुग्णांच्या सांध्यांमधली सूज ओसरली, वेदना लक्षणीयरित्या कमी झाल्या आणि त्यांची हरवलेली हालचाल पुन्हा सुरू झाली. अरे बापरे, हे तर खूपच प्रभावी आहे. आणि त्वचा रोगांबद्दल काय? मुरुमांवर मुलतानी माती काम करते हे आपल्याला माहीत आहे, पण सोरियासिस किंवा एक्झिमासारख्या अत्यंत त्रासदायक आणि जिद्दी आजारांवर माती चिकित्सेचा काही उपयोग होतो का? हो, नक्कीच. मृत पेशी काढणे, प्रदूषणामुळे बंद झालेली रोमछिद्री मोकळी करणे आणि रक्ताभिसरण वाढवून त्वचेखालील कोलेजन निर्मितीला चालना देणे हे मातीचे मुख्य गुणधर्म आहेत. आहा. यामुळे सोरायसिसच्या रुग्णांमधील खपल्या पडण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्वचेला नवसंजीवनी मिळते. याशिवाय डोळे आणि मज्जासंस्थेसाठीही हे उपयुक्त आहे. डोळ्यांसाठी? माती डोळ्यांवर लावतात? हो, डोळ्यांवर अर्धा इंच मातीची पट्टी ठेवल्याने काचबिंदूचा म्हणजे ग्लुकोमाचा दाब कमी होण्यास मदत होते. तसेच कपाळावर मातीपट्टी ठेवल्याने मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह संतुलित होऊन मायग्रेनसारखी भयंकर डोकेदुखी काही मिनिटात थांबते. या सर्व उपयोगांमध्ये मला सर्वात आश्चर्यकारक वाटलेला मुद्दा म्हणजे चयापचय आणि मधुमेहावरील संशोधन. हो, ते खूपच रंजक आहे. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार सेलम जिल्ह्यातील काळ्या मातीचा संदर्भ खूपच वेगळा आहे. बरोबर. भारतातील सेलम जिल्ह्यातील काळ्या मातीवर एक सविस्तर संशोधन झाले आहे. त्या मातीत मॅग्नेशियमचे प्रमाण 1295 mg/kg इतके उच्च आहे. एवढं जास्त? हो, आणि मानवी शरीरात ग्लायकोलिसिस नावाची एक प्रक्रिया असते, जिथे रक्तातील साखरेचे विघटन करून तिचे ऊर्जेत रूपांतर केले जाते. या प्रक्रियेसाठी मॅग्नेशियम हा घटक अत्यंत आवश्यक असतो. पण इथेच मला एक प्रश्न पडतो. आपण माती अंगाला बाहेरून लावतोय, बरोबर? हो. मग त्वचेवर लावलेल्या मातीतील मॅग्नेशियम शरीराच्या आत रक्तात जाऊन साखरेचं विघटन कसं काय करू शकतं? हे आत जातं कसं? हेच तर पेलिओथेरपीचं खरं रहस्य आहे. याला ट्रान्सडर्मल ॲब्झॉर्प्शन म्हणतात. म्हणजे त्वचेतून शोषलं जाणं.
हो, जेव्हा आपण मातीचा लेप लावतो आणि तो सुकायला लागतो तेव्हा त्वचेचे तापमान बदलते आणि रोमछिद्र उघडतात. अच्छा. त्वचेच्या अगदी खाली अतिशय सूक्ष्म केशवाहिन्यांचं जाळं असते. मातीतील मॅग्नेशियमचे आयन्स ह्या उघडलेल्या रोमछिद्रांमधून थेट केशवाहिन्यांमध्ये प्रवेश करतात आणि तिथून ते थेट रक्तप्रवाहात मिसळतात. म्हणजे आपण पचन संस्थेला बायपास करून थेट रक्तात खनिजे पोहोचवतोय थोडक्यात. अगदी बरोबर. त्यामुळेच टाईप 2 मधुमेहाच्या नियंत्रणात आणि ग्लायकोलिसिस प्रक्रियेत या माती चिकित्सेचा थेट फायदा होतो. हे ऐकल्यावर तर असं वाटतंय की कुणी रस्त्यावरची माती उचलेल, पाणी टाकेल आणि अंगाला लावून बसेल, पण तसं करणं अत्यंत धोक्याचं आहे ना. खूपच धोक्याचं आहे. कारण आजकाल मातीत जेवढी खनिजे नाहीत तेवढी रसायने आहेत. म्हणूनच याचे काही कडक नियम आणि वैद्यकीय कार्यपद्धती आहेत. हो, ही सर्वांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की उपचारासाठी वापरली जाणारी माती पृष्ठभागावरून कधीच घेतली जात नाही. मग कुठून घेतात? ती जमिनीच्या किमान 3 ते 4 फूट खोल खणून काढली जाते. अच्छा, म्हणजे वरची घाण नको म्हणून. हो, कारण पृष्ठभागावर कीटकनाशके, कचरा, प्राण्यांची विष्ठा किंवा इतर रासायनिक अशुद्धी असू शकतात. ती खोलवरची माती काढून, उन्हात वाळवून, चाळून, शुद्ध पाण्यासोबत भिजवून तिची एक मऊ आणि एकजीव पेस्ट तयार केली जाते. आणि यातही मातीपट्टी आणि माती स्नान असे 2 वेगळे प्रकार आहेत असं आपण मगाशी बोललो. हो, मातीपट्टी ही शरीराच्या विशिष्ट अवयवांवर लावली जाते. जसे डोळ्यांवरील उपचारांसाठी साधारण 9x6 इंच आणि पोटावरील उपचारांसाठी 10x6x1 इंच जाडीची पट्टी वापरतात. आणि माती स्नान म्हणजे पूर्ण अंगाला लावणं का? हो, माती स्नान म्हणजे संपूर्ण शरीराला मातीचा लेप लावणे. लेप लावल्यानंतर सलग 45 ते 60 मिनिटे शांत बसावे लागते. एवढा वेळ? हो, आणि या काळात कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे सर्वात चांगले मानले जाते. पण त्यावेळी डोक्यावर ओला रुमाल ठेवून मेंदूचे उष्णतेपासून संरक्षण करणे अनिवार्य असते. हे सगळं ऐकून एखाद्याला वाटेल की हा एक चमत्कारिक उपाय आहे जो सर्वांनीच केला पाहिजे. पण काही लोकांसाठी हे पूर्णपणे वर्ज्य आहे. म्हणजे सगळ्यांसाठीच हे सुरक्षित नाहीये. हो, काही नियम आहेत. कोणकोणत्या व्यक्तींनी यापासून लांब राहायला पाहिजे? ज्यांच्या अंगावर उघड्या जखमा आहेत, तीव्र ताप आहे, शरीरातून रक्तस्राव होत आहे किंवा सिफिलिस सारखे संसर्गजन्य आजार आहेत, त्यांनी माती चिकित्सा अजिबात करू नये. आणि गर्भवती महिलांसाठी? गर्भवती महिलांनी पोटावर आणि छातीवर मातीचा लेप लावू नये, कारण त्यामुळे गर्भाशयाच्या तापमानावर थेट परिणाम होऊ शकतो. हे खूप महत्वाचं आहे. आणि हो, या थेरपीचा अतिवापरही टाळायला हवा. लेप खूप वेळ ठेवला किंवा रोज लावला तर त्वचा तिचे नैसर्गिक तेल गमावून अत्यंत कोरडी होऊ शकते आणि अकाली सुरकुत्या पडू शकतात. तर मग या सर्वांचा अर्थ काय? आपण हे सगळे इतके सविस्तरपणे का समजून घेतोय? इथे मला राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था पुणे म्हणजेच NIN यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. हो, नक्कीच. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या या संस्थेचा आणि माती चिकित्सेचा इतिहास खूप रंजक आहे. जेव्हा पारंपरिक ज्ञानाला प्रमाणित कार्यपद्धतीची आणि मोजता येणाऱ्या प्रमाणांची जोड मिळते तेव्हा ते एक परिपूर्ण विज्ञान बनते. पुणे येथील बापू भवनचा इतिहास आपण पाहिला तर लक्षात येतं की राष्ट्रपिता महात्मा गांधींनी तिथे तब्बल 156 दिवस वास्तव्य केले होते. 156 दिवस? हो, ते तिथे फक्त राहिले नाहीत तर त्यांनी स्वतःवर आणि इतरांवर निसर्गोपचाराचे, विशेषतः माती चिकित्सेचे अत्यंत काटेकोर प्रयोग केले आणि त्याचे परिणाम नोंदवले. गांधीजींचा निसर्गोपचारावरचा विश्वास किती दृढ होता हे यातून दिसतं. आणि त्यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास आज इतक्या प्रगत टप्प्यावर पोचला आहे की पुण्याजवळ निसर्गग्राम नावाचा एक भव्य प्रकल्प उभा राहत आहे. हो, मी ऐकलंय त्याबद्दल. तिथे चक्क निसर्गोपचारात PhD स्तरावरील संशोधन सुरू होणार आहे. हे खरोखरच अचंबित करणारं आहे की आपल्या मातीतील उपचारांना आता सर्वोच्च शैक्षणिक मान्यता मिळत आहे. आणि हे संशोधन आजच्या काळात खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण क्लिनिकल ट्रायल्स घेतो, रुग्णांचे हार्ट रेट व्हेरिएबिलिटी मोजून त्यांच्या तणावातील घट सप्रमाण सिद्ध करतो, तेव्हा आधुनिक वैद्यशास्त्राला या प्राचीन पद्धतीची ताकद नव्याने पटते. अगदी खरंय. आजच्या या चर्चेत आपण पाहिलं की माती चिकित्सा म्हणजे केवळ चिखलात खेळणे किंवा एखादा वेळ घालवण्याचा फॅड नाही, तर ती कॅटायन एक्सचेंजद्वारे शरीरातील विषारी धातू खेचून काढण्यापासून ते मूलाधार चक्राला संतुलित करण्यापर्यंतची एक सखोल थेरपी आहे.
हो, सांधेदुखीपासून ते अगदी मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यापर्यंत ही एक अत्यंत प्रमाणित उपचार पद्धती म्हणून समोर येत आहे. निसर्गातील एक अतिशय सामान्य आणि दुर्लक्षित वाटणारा घटक मानवी शरीराशी किती सूक्ष्म, रासायनिक आणि खोल पातळीवर संवाद साधतो याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक नवीन आणि विचार करायला लावणारा मुद्दा. कोणता? आपण सगळेच आजकाल सिमेंटच्या जंगलात राहतो. आपल्या घरांमध्ये गुळगुळीत टाईल्स आहेत, रस्त्यांवर डांबर आहे आणि आपण घरातून बाहेर पडताना नेहमी रबर सोलचे बूट घालतो. हो, त्यामुळे आपला आणि मातीचा संपर्कच येत नाही. बरोबर. आपला आणि पृथ्वीचा थेट संपर्क आता पूर्णपणे तुटला आहे. जर मानवी शरीराला निसर्गतात स्वतःला बरे करण्यासाठी पृथ्वीमधील इलेक्ट्रॉन्सची आणि खनिजांची गरज असेल, तर आजचे आपले बरेचसे जे क्रॉनिक म्हणजे दीर्घकालीन आजार आहेत, ते केवळ आपल्या शरीरातील निसर्गाच्या कमतरतेमुळे म्हणजेच नेचर डेफिशियन्सीमुळे तर नाहीत ना. हा, खरंच खूप मोठा प्रश्न आहे. आपण दररोज ज्या मातीला घाण समजून साबणाने धुवून काढतो, कदाचित तीच माती आपल्या आरोग्याचं सर्वात मोठं रहस्य असू शकते. यावर नक्की विचार करा. अशाच एका नवीन, रंजक आणि माहितीपूर्ण विषयासाठी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत निसर्गाशी जोडलेले रहा आणि निरोगी रहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.